नमस्कार सर्वांना। महान देगी बाबा जुमदेवजी नेहमी म्हणायचे, ही कृपा जागृत आहे। एक चित्त, एक लक्ष, एक भगवान हे बाबा जुमदेवजीचे शब्द आहेत। या साध्या शब्दात मार्ग देण्याचा संपूर्ण उद्देश व्यक्त झालेला आहे। एक चित्त, एक लक्ष करण्याकरिता बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात। शिस्त आणि त्याग यांचे पालन करावे लागते। साधे कार्य आणि त्यागाचे कार्य देण्याचा हाच अर्थ असतो की आपले लक्ष एका परमेश्वराकडे लागले पाहिजे आणि त्या परमेश्वराची जाणीव झाली पाहिजे। बाबा नेहमी म्हणायचे की ही कृपा जागृत आहे। या कृपेला शब्द देणे ही फार मोठी गोष्ट आहे। आपण खास परमेश्वराला शब्द देत आहोत, हे जागृती झाली पाहिजे। याच परमेश्वराने विचारशक्ती पण दिलेली आहे। कार्य देताना किंवा कार्य घेताना विचार करूनच पाऊल पुढे टाकावे, भीती ठेवून किंवा अंधश्रद्धा बाळगू नये। परमेश्वराची आत्मप्रचिती ज्याला होते त्याचे जीवन धन्य झाल्यासारखे होते। त्याच्या स्वभावात आणि त्याच्या वागणुकीत फरक होतो। मानव धर्माविषयी त्याची जागृती होते आणि ते मानव धर्माच्या कार्याला लागतात। या जगात बरेच लोक आहेत, ते परमेश्वराला आपापल्या परीने मानतात। आपल्या मार्गात परमेश्वर एका विशेष तऱ्हेने प्रगट झालेला आहे आणि आपल्याला एक विशेष तऱ्हेने संदेश देत आहे। आपल्याला मिळत असलेला संदेश जेव्हा आपण घेऊन चालू तेव्हाच आपली प्रगती जास्त होणार आहे। या मार्गावर आलेले सेवक कुटुंबामध्ये प्रेम ठेवतात, कोणाला दुःख देत नाही, कोणावर अन्याय करत नाही। सेवकांना जीवनात सुख आणि समाधान मिळालेले आहे। तसेच या मानवधर्म नियमांचा स्वीकार करणाऱ्या सेवकांना परमेश्वरी आत्मप्रचिती मिळते आणि सुख समाधान मिळेल, हे बाबा जुमदेवजींचे शब्द आहे।